मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज उठायचा कंटाळा आलता, म्हणजे उठले पण 6ला उठले. तर मग यांचं टिफिन काही केलं नाही मी. मला माहित होतं यांना पण आज कंटाळाच येईल, मग त्याच्यामुळे आज घरीच आहे. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड नाईट. लाईट नाही ग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाकाला का वरती लावायचं ना. आरू गुड मॉर्निंग म्हण. ए आरू गुड मॉर्निंग म्हण ना ग. नाही आता मूड नाही आरूचा. 3 वाजले. आताशी मी डाळ निसून घेतली. घरची डाळ ही थोडंसं जास्त पिवळं नाही येत पुरण, पण मग घरच्याची चव चांगली आहे. आणि घरी इतकी मोठी असताना म्हटलं कशाला दुकानातून आणायची, मी हीच टाकते. आत्ताशी सुरुवात केली मी स्वयंपाकाला 3 वाजता. त्याला होऊन जातो काही नाही, एकदा डाळ पुरण शिजलं की होऊन जातं फटाफट. बघा यात थोडंसं कडक पाणी करून टाकलं मी, तर जेणेकरून आपल्याला ते आमटीसाठी काढता येईल, सार बनवण्यासाठी. आणि असं सार काढलं ना तर आमटी पण छान होते. खूप जास्त फापट पसारा करायची गरज पडत नाही आमटीला. ह्या पाण्यानेच त्याला छान टेस्ट येऊन जाते. आणि मी मागच्या एका ब्लॉगमध्ये मी पुरण कसं करते ते दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त डिटेलमध्ये दाखवत नाही. आता हे पाणी काढून घेते मी. पुरण पण ऑलमोस्ट होतं झाले. बरं झालंय ना. आमटी दाखवत तुम्हाला. ई बघ आमटी छान झाली ना. पीठ रेडी करून ठेवलं. हे सम्राटचंच बेसन पीठ टाकलं, छान होतं त्याची भजी. हे तर पुरण झालं. आणि बाकी याच्यात राईस आहे. आता कोणी कढी पण बनवतं, पण आता एवढे आयटम आमच्या इथं नाही. 4-5 कुरड्या काढती डब्यातून आणि 4-5 पापडं उडदाचे. आणि ते मग भजे तळण त्यावेळेस तळण. आता लास्टमध्ये ठेवलं फक्त कणिक मळायचं आणि भजेच झालं. ऑलमोस्ट स्वयंपाक डनच आहे, कारण 8:30चा मुहूर्त आहे. तर मग होऊन जातं तोपर्यंत. आता पुरणाचं जास्त हे राहतं पुरण बनेपर्यंत, मग नंतर काही टेन्शन नाही. आणि होळी इथं सार्वजनिक आमच्या इथं जाळतात, तर त्यासाठी भरपूर साऱ्या गवऱ्या आणि लाकडं आणलेले दाखवते मी तुम्हाला. ते गवऱ्या आणि ते लाकडं आहे ना भरपूर. मी म्हटलं होतं खीरपुरी बनवू, पण ते होळीचं हेच आहे ना की होळी पुरणाची पोळी आहे की नाही. मग त्यासाठी म्हटलं जाऊ नाही, काही वेळ लागत नाही एवढा पुरणाला बनवायला पण. मग म्हटलं आई पण एकट्या गावात असत्या, तर मग एकटीसाठी एवढं बनवायला इंटरेस्ट येत नाही. म्हटलं मग आमच्यासोबत त्या पण खाईन, म्हणून मग पुरणच बनवलं. आणि आता झालंच आहे. फक्त कणिक मळायचं आणि भजे लास्ट ते आल्यावर करून, कारण ते असे खूप थंडे होऊन जाईल. उद्या ग्रहण आहे, तर 3 आता वेद तर आता लागलेली होती वाटतं सकाळपासून. तर आज खेळायची नव्हती सांगितली, तर होळी 4 तारखेला खेळणं शुभ आहे. आणि उद्या 3 पासून ग्रहण आहे. 3 पासून मला बस नाही. तर आईला असंच वाटू लागलं की मी म्हणजे कारण काही कामं बिमं, तर त्यासाठीच आई यायल्या उद्यासाठी. तर उद्या 3:30ला ग्रहण सुरू होणार आहे, पण मी 3 पासूनच धरण म्हणजे. आणि संपणार आहे 6:47ला, तर 7पर्यंत पकडन म्हणजे असं उद्याचा टायमिंग धरा. तसं तर म्हणजे मानणं न मानणं आपला भाग आहे, पण मी मानते. कारण असं काही नाही आहे की ग्रहणामध्येच असं काही होतं, पण आपलं पाळायचं. आणि बिना ग्रहणाचे पण तर मध्यंतरी पण असं म्हणजे जे बाळ विकलांग होतात किंवा ज्यांच्या नाका कानात फॉल्ट असतो किंवा काही ना काही असतं गोष्टी, तर मध्यंतरी पण होतं ना ज्यावेळेस ग्रहण नसतं त्यावेळेस. कारण ते आईच्या पोटातच काहीतरी कॅल्शियमची म्हणा, आयरनची म्हणा, रक्ताचे
गोळ्या त्यांनी प्रेग्नेन्सीच्या वेळेस कमी घेतल्या असन किंवा खूप ताणतणाव असन पाठीमागं अशा सिच्युएशनमध्ये ते बाळामध्ये काही ना काही कमतरता राहू शकते. आता गाणे लागणारे गल्लीमध्ये तर तुम्हाला व्हिडिओचा फारसा आवाज येत नाही, तर व्हिडिओ मी नंतर ज्यावेळेस नैवेद्य ते दाखवून त्यावेळेस कंटिन्यू करन परत. ओके. चला तर मग मला व्हिडिओ याच्यासाठी होळीसाठी रील पण बनवायची होती, पण मग आता ते नवीन ब्लाऊज काही ताईने दिले नाही आणि जुन्या बऱ्याचशा साड्यांवर रील करून झाले. म्हटलं रिपीट तेच नको, नाही बनवली. आणि आता ज्याच्यामध्ये प्रेग्नेन्सीमध्ये एवढं इंटरेस्ट पण होत ना, म्हणजे सध्या येत नाही. नंतरचं बघू, आता नंतर होईन आपले छान व्हिडिओ कंटिन्यू. आरू खाली उतर. अर्चनाचा हात दिसतोय ते डाबाडका. तळे 4-5 तळे, जास्त कोणी खात नाही. आणि याच्यात पण 4-5 कुरड्या तळ्या. आले, यांना मोबाईल द्यायचा आहे. थोडंसं शूट घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी. चला सगळ्यांना हॅपी होली. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते, कारण आरूला मी सोडून आले, मला तिकडे जायचं आहे तिला आणायला. तर हॅपी होळी सगळ्यांना. आणि ग्रहणाचे पालन करा, जे जे प्रेग्नेंट वुमन येते ते. आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.